2 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. तारीख 2 जून. दक्षिण कोरियाच्या इक्विटी मार्केटनं भारताला ओव्हरटेक केलं होतं. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार कोरियाच्या शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या कंपन्यांचं एकूण भांडवल $5 ट्रिलियन वर पोहोचलं होतं. तर भारतीय कंपन्यांचं एकूण भांडवल $4.8 ट्रिलियन वर आलं होतं. त्यावेळी दक्षिण कोरियाच्या शेअर मार्केटला जगातला नवीन सुपरस्टार म्हटलं जात होतं. चर्चा होती की येणाऱ्या काळात कोरिया आणखी अनेक मोठ्या देशांना मागे टाकेल. पण मागच्या 3 दिवसात हे चित्र पूर्णपणे बदललंय. दक्षिण कोरियाच्या शेअर मार्केटमध्ये मोठा क्रॅश आला असून तिथलं मार्केट तब्बल 44% कोसळलंय. कोरियाचा कॉप्सी इंडेक्स हा एका दिवसात 13% खाली आलाय. परिस्थिती अशी आली की सततच्या क्रॅशमुळे कोरियाच्या शेअर बाजारातील ट्रेडिंग काही काळासाठी थांबवावी लागली. पण असं नेमकं काय घडलं? काही महिन्यांपूर्वी प्रचंड वेगानं धावणाऱ्या दक्षिण कोरियाच्या शेअर मार्केटमध्ये एवढा मोठा क्रॅश कसा आला? यामागची कारणं नक्की काय आहेत? याचा परिणाम भारताच्या शेअर मार्केटवरही होणार का? सगळा विषय समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी रुचिता आणि तुम्ही बघताय बोलभिडू. सगळ्यात आधी दक्षिण कोरियाच्या मार्केटमध्ये सध्या आलेल्या क्रॅश बद्दल जाणून घेऊ. जून महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण कोरियाचं मार्केट आपल्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलं होतं. पण मागच्या 3 दिवसात हे मार्केट वेगानं खाली आलंय. मागच्या 2 दिवसात दक्षिण कोरियाच्या कॉप्सी इंडेक्समध्ये 21% घसरण झाली आहे. मंगळवारी कोरियाच्या सॅमसंग आणि SK हायनिक्स यांसारख्या प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये तीव्र घसरण होऊन इंडेक्स 11% खाली आला. बुधवारी सुद्धा कॉप्सी इंडेक्स 13% घसरून 5253 पॉइंट्सवर आला. याआधी जूनमध्ये या इंडेक्सनं 9386 पॉइंट्सची सर्वोच्च पातळी गाठली होती. परिस्थिती अशी आली की बाजारात पॅनिक सिच्युएशन तयार होऊ नये म्हणून 28 आणि 29 जुलैला ट्रेडिंग 20 मिनिटांसाठी थांबवण्यात आलं होतं. दक्षिण कोरियाच्या शेअर बाजाराची सध्याची स्थिती पाहिली तर बाजार आत्ताही फार अस्थिर आहे. बाजाराला स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. शेअर मार्केटचा नवीन सुपरस्टार म्हटल्या जाणाऱ्या दक्षिण कोरियासाठी ही घटना फार मोठी मानली जाते. पण असं नक्की काय घडलं? दक्षिण कोरियाचा शेअर मार्केट अचानक इतका का कोसळला? हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी कोरियाच्या शेअर मार्केटमध्ये तेजी कशामुळे आली होती ते समजून घ्यावं लागेल. 2026च्या पहिल्या 6 महिन्यात दक्षिण कोरियाच्या शेअर मार्केटमध्ये प्रचंड तेजी आली. यामागचं कारण होतं AIच्या क्षेत्रात झालेली क्रांती. सॅमसंग आणि SK हायनिक्स या दक्षिण कोरियाच्या 2 प्रमुख कंपन्या. कोरियाच्या एकूण मार्केटचा विचार केला तर सध्या कॉप्सी इंडेक्सवर फक्त या 2 कंपन्यांचं मार्केट शेअर 50 ते 55% आहे. या दोन्ही कंपन्या मेमरी चिप्स प्रोडक्शन करतात. शिवाय त्या AI इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आवश्यक असलेले कंपोनंट्सही बनवतात. 2026 मध्ये जगभरात AI टेक्नॉलॉजीचा वापर वाढल्यामुळे डेटा सेंटर्स आणि क्लाउड कम्प्युटिंगसाठी लागणाऱ्या हाय ब्रँड विड्थ मेमरी चिप्सची मागणी प्रचंड वाढली. याचा फायदा या कंपन्यांना झाला. 2025च्या शेवटी या 2 कंपन्यांचं मार्केट शेअर 25%च्या आसपास होतं. पण 2026 मध्ये AI क्रांतीमुळे या कंपन्यांचं मार्केट शेअर 50%पर्यंत गेलं. या काळात जागतिक इन्व्हेस्टर्सना AI सेक्टरमध्ये मजबूत कमाईची शक्यता दिसत होती. त्यामुळे त्यांनी या कोरियन कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू केली. हेच कारण आहे की मागच्या काही महिन्यात कोरियन शेअर मार्केटमध्ये एवढी तेजी आली होती. पण आता असं काय घडलं? तर ज्या 2 कंपन्यांमुळे दक्षिण कोरियाच्या मार्केटमध्ये एवढी तेजी आली होती त्याच 2 कंपन्या मार्केट क्रॅश होण्यासाठी कारणीभूत ठरल्या. कोरियाचं शेअर मार्केट सॅमसंग आणि SK हायनिक्स या 2 कंपन्यांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे की जेव्हाही या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होते तेव्हा संपूर्ण इंडेक्स खाली कोसळतो. खरं तर मागच्या काही महिन्यांपासून जगभरातल्या इन्व्हेस्टर्सनी AI चिप्स आणि मेमरी कंपोनंट्स बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा ओतला होता. इन्व्हेस्टर्सना विश्वास होता की AI सेक्टरमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा फायदा भविष्यात होईल. आता केलेल्या गुंतवणुकीतून भविष्यात मजबूत रिटर्न्स मिळतील. पण आता हळूहळू त्यांचा हा विश्वास कमी व्हायला लागलाय. सध्या AI सेक्टरमध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होतीये पण तुलनेनं रिटर्न्स काहीच मिळत नाहीये. अमेरिकेच्या एनव्हिडिया कंपनीनं अलीकडेच AI इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये $750 बिलियन इन्व्हेस्टमेंटची घोषणा केली. पण यामुळे इन्व्हेस्टर्सना कॉन्फिडन्स देण्याऐवजी त्यांची चिंता आणखी वाढली. AI मधील गुंतवणूक फार मोठी झाली आहे पण ही गुंतवणूक दीर्घकाळ टिकून राहणार नाही अशी भीती इन्व्हेस्टर्समध्ये निर्माण होतीये. हेच कारण आहे की इन्व्हेस्टर्स आता जगातल्या अनेक मोठ्या चिप कंपन्यांमधले पैसे काढून घेत आहेत. सोमवारपासून इन्व्हेस्टर्सनी सॅमसंग आणि SK हायनिक्स मधला आपला पैसा काढायला सुरुवात केली. ज्यामुळे या कंपन्यांचे शेअर्स अचानक कोसळले आणि दक्षिण कोरियाच्या शेअर मार्केटमध्ये एवढा मोठा क्रॅश दिसून आला. त्यातच 27 जुलैला चीनमध्ये एक अशी घटना घडली ज्याचा मोठा परिणाम दक्षिण कोरियाच्या शेअर मार्केटवरती पाहायला मिळाला. सोमवारी CXMT या चीनच्या प्रमुख सेमीकंडक्टर कंपनीनं आपला IPO मार्केटमध्ये आणला. ही कंपनी 27 जुलैला चीनच्या शांघाय स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट झाली आणि तिनं इतिहास घडवला. या कंपनीनं आपला IPO द्वारे तब्बल $8.6 बिलियन रक्कम उभी केली.
अशा प्रकारे हा 2026 मधला आशिया खंडातला सर्वात मोठा IPO ठरलाय. लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी CXMTच्या शेअर्समध्ये 466% जास्त वाढ झाली, ज्यामुळे आता ही चीनमधली सर्वात व्हॅल्युएबल टेक कंपनी बनली आहे. CXMTच्या या यशाचा थेट परिणाम सॅमसंग आणि SK हायनिक्स या कोरियन कंपन्यांवरती झाला. CXMTच्या लिस्टिंग नंतर पुढच्या 24 तासात SK हायनिक्सचे शेअर्स 15 ते 20% कोसळले, तर सॅमसंगच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली. यामुळे कोरियाच्या कॉप्सी इंडेक्समध्ये एवढा मोठा क्रॅश दिसून आलाय. सध्या सॅमसंग आणि SK हायनिक्स हे AI चिप्सच्या बाजारात सर्वात पुढे आहेत. पण CXMTनं आपल्या IPO मधून जो हजारो कोटी रुपयांचा निधी उभा केला, तो निधी कंपनीनं नव्या टेक्नॉलॉजीवर आणि रिसर्च डेव्हलपमेंटवर खर्च करण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता भविष्यात चीन या क्षेत्रातही दक्षिण कोरियाला टक्कर देईल असं चित्र निर्माण झालंय. महत्त्वाचं म्हणजे चिप प्रोडक्शनच्या क्षेत्रात CXMTकडे चीनच्या सरकारचं मोठं आर्थिक पाठबळ आहे. त्यामुळे आता भविष्यात CXMT कमी किमतीत मेमरी चिप्स विकून कोरियन कंपन्यांच्या नफ्यावर गदा आणू शकतं असंही म्हटलं जात आहे. दक्षिण कोरियाच्या मार्केटमध्ये सध्या जे भीतीचं वातावरण पसरलंय ते यामुळेच. आता या सगळ्याचा परिणाम भारतावरती होणार का? दक्षिण कोरियाचं शेअर मार्केट क्रॅश झाल्यानंतर पुढचा नंबर भारताचा लागणार का? तर तशी शक्यता फार कमी आहे. भारताचं शेअर मार्केट सध्या फारसं तेजीत नसलं तरी ते दक्षिण कोरियासारखं अचानक कोसळण्याच्या स्थितीत नक्कीच नाही. यामागचं कारण म्हणजे भारताचं शेअर मार्केट हे कोरियापेक्षा फार जास्त डायव्हर्सिफाईड आहे. मुळात भारताचा शेअर बाजार कशाच्या जोरावर चालतो तर बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस, टेलिकॉम, IT, इन्फ्रास्ट्रक्चर, एनर्जी आणि फार्मा यांसारखे सेक्टर्स. दुसरीकडे दक्षिण कोरियाचं मार्केट मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स आणि मेमरी चिप्सवरती अवलंबून आहे. त्यामुळे समजा AI सेक्टरमध्ये क्रॅश आला तर याचा परिणाम दक्षिण कोरियाच्या मार्केटवरती होतो, भारताच्या मार्केटवरती नाही. अनेक तज्ञांच्या म्हणण्यानुसार सध्या AIच्या क्षेत्रात आलेली क्रांती हा एक प्रकारचा बबल आहे. हा बबल ज्यावेळी फुटेल त्यानंतर मोठी आर्थिक मंदी येऊ शकते. अशा वेळी ज्या देशांचं मार्केट AI वरती मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे त्यांचं सर्वाधिक नुकसान होऊ शकतं. हेच सध्या दक्षिण कोरियासोबत घडत असल्याचं बोललं जात आहे. अशा परिस्थितीत भारताचं डायव्हर्सिफाईड मार्केट तग धरून राहू शकतं. त्यामुळे सध्या तरी भारताला चिंता करण्याचं कारण नाहीये. असं असलं तरी दक्षिण कोरियामध्ये झालेल्या मार्केट क्रॅशमुळे जगभरातल्या AI सेक्टरवरती प्रश्न उपस्थित झालेत. सध्या AI सेक्टर मोठ्या बबलमध्ये असल्याचं अनेकांकडून म्हटलं जात आहे. हा बबल कधीही फुटू शकतो असे दावे अनेक महिन्यांपासून केले जात आहेत. आता हाच बबल फुटायला सुरुवात झालीये का असे प्रश्न विचारले जात आहेत. तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल काय वाटतं? दक्षिण कोरियाच्या मार्केट क्रॅशचा परिणाम काय होऊ शकतो? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.